तर बघा, आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलं आहे, वर्ग समीकरणे. तर बघा, जवळपास सर्व परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारले जातात आणि हा जो टॉपिक आहे, या टॉपिकचा उपयोग आपल्याला इतर टॉपिकमध्ये होतो. जर वर्ग समीकरणं कसे सोडवायचे, शॉर्टमध्ये त्याचं उत्तर कसं लिहायचं, हे जर पद्धत तुम्हाला माहीत असली तर तुमचं अर्धं काम त्या गणिताचं पूर्ण होऊन जाते. म्हणजे जसं एखादं कठीण गणित विचारलेलं आहे, त्याच्यामध्ये वर्ग समीकरण सोडवून तुम्हाला उत्तर काढायचं आहे. आता अशा प्रकारचे जर गणितं तुम्हाला सोडवायचे असतील तर त्याच्यामध्ये वर्ग समीकरणच सोडवणं आवश्यक असते. तर त्यांना लक्ष घेऊन आपण या ठिकाणी हा टॉपिक घेत आहोत. आणि आजकाल काय होतं आहे, आधी वर्ग समीकरणे हे डायरेक्ट SSC किंवा बाकी परीक्षांमध्ये विचारले जायचे, परंतु आज पोलीस भरतीमध्ये सुद्धा वर्ग समीकरण डायरेक्ट विचारलं जाते. त्याचे उत्तरं काढावं लागतात आपल्याला. तर अशा प्रकारे हा जो टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तर आपण आधी कन्सेप्ट घेऊया. याचे कन्सेप्ट काय आहे वर्ग समीकरणाचे? AX वर्ग अधिक BX अधिक C बरोबर 0 याला वर्ग समीकरण म्हणतात. किंवा जेव्हा ची किंमत 0 नसेल, ची किंमत 0 नसेल तर या समीकरणाला काय म्हणू आपण? वर्ग समीकरण म्हणू. ठीक आहे. तर याची सोडवण्याची पद्धत कशी आहे? हा जो A आहे, A आणि C यांचा करायचा गुणाकार आणि यांचे दोन अवयव पाडायचे P आणि Q, ज्यांची बेरीज B इतकी राहील, म्हणजे मधल्या पदा इतकी राहील. पहिलं पद आणि तिसरं पद यांचं करायचं गुणाकार, पहिलं पद आणि तिसरं पद यांचं करायचं गुणाकार. याचे दोन अवयव पाडायचे P आणि Q, ज्यांची बेरीज मधल्या पदा इतकी यायला पाहिजे. ठीक आहे. तर हा याचा कन्सेप्ट आहे. तर हाच कन्सेप्ट आपण पुढे वापरून याच्यावर आधारित उदाहरणं सोडवणार आहोत. तर आपण एकूण 5 उदाहरण घेणार आहोत. 5ही उदाहरणातून तुम्हाला हा टॉपिक पूर्णतः लक्षात येईल याचा मी प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला सहजपणे यावरचे उदाहरणं सोडवता यावे यासाठी मी प्रयत्नशील आहे. ओके. तर बघूया, आपण पहिला प्रश्न बघूया. 3x वर्ग अधिक 8x अधिक 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे मूळ कोणते आहे? तर बघा, याच्यामध्ये काय म्हटलं आपण, याच्या अगोदर काय म्हटलेलं आहे आपण की पहिलं पद म्हणजे कोणतं? हे 3 आणि शेवटचं पद म्हणजे कोणतं? हे 5. तर यांचा करायचा गुणाकार. 3 गुणिले 5 केलं, किती आले? 15. बरोबर आहे. 15चे असे दोन अवयव पाडायचे की ज्यांची बेरीज 8 येईल. याचे दोन अवयव पाडायचे की ज्यांची बेरीज 8 येईल, म्हणजे मधल्या पदा इतकी येईल. मधलं पद किती आहे? 8. तर याच्या इतकी बेरीज आली पाहिजे. या दोघांचा गुणाकार करून जी संख्या मिळाली त्याचे दोन अवयव असे पाडायचे की ज्यांची बेरीज 8 आली पाहिजे. तर 3 5 15, 3 5 15 याचे दोन अवयव पाडले आपण, 3 5 15. तर याची बेरीज किती येते? 8 येते. बरोबर आहे. ठीक आहे. तर आता हे दोन्ही अवयव कसे आहेत? धन आहे. इथं दोन्ही 3 आणि 5 हे दोन्ही अवयव कसे आहेत? धन आहे. तर याचे जेव्हा हे दोन्ही अवयव धन असतात तेव्हा काय करायचं? आपले जे मूळ काढायचे आपल्याला, मूळ म्हणजे एक्सची किंमत काढायची आहे. इथे कशाची किंमत काढायची आहे? एक्सची किंमत. तर एक्सची किंमत कशी निघेल? हे जे मूळ आलेले आहे आपण, तर हा जो एक मूळ आहे आणि हा दुसरा मूळ आहे. ठीक आहे. तर इथे जर धन मूळ आले असतील तर इथे घ्यायचे ऋण. एक्सची किंमत काय होईल? ऋण. आणि या ठिकाणी काय आहे? येनी याला भागायचं असते. ची किंमत किती आहे? ची किंमत आहे 3. इथे किती आहे? 3. तर 3नी याला भागितलं तर -3 डिवायडेड बाय 3 म्हणजे किती? -1 येईल. आणि इथे काय येईल? -5/3. तर समजलं? आता काय करायचं? समजलं आहे का तुम्हाला? तर बघा, मी एकदा पुन्हा सांगतो. हा जो पहिला पद आहे आणि शेवटचा पद आहे यांचा करायचा गुणाकार केला, किती आले? 15. इथे 15 आले. याचे दोन अवयव पाडायचे, 3 आणि 5 पडले, ज्यांची बेरीज 8 आहे. बरोबर आहे. तर आपल्याला जेव्हा हे दोन्ही धन येतात त्यावेळेस याचे जे आपण मूळ घेतो,
तर ते दोन्ही मूळ म्हणजे काय एक्सची किंमत जर इथे दोन्ही धन आले तर इथे दोन्ही ऋण होतील मूळ, बरोबर आहे. तर ह्या मुळांना या एने भागायचं असते. एची किंमत इथे जे काही राहील, एची किंमत जे काही राहील त्यांनी भागायचं असते. हे समीकरण म्हणजेच काय, ax वर्ग अधिक bx अधिक c. तर याच्यामध्ये एची किंमत किती आहे, एची किंमत आहे 3, बीची किंमत आहे 8 आणि सीची किंमत आहे 5. तर हे 3 किमती माहीत झाल्या तुम्हाला. एची किंमत 3, बीची किंमत 8 आणि सीची किंमत 5, बरोबर आहे. तर याला काय करायचं, हे 3 किमती आपल्याला माहीत झाल्या की या ए आणि सीचा गुणाकार करायचा. ए आणि सीचं पहिलं पद आणि शेवटचं पद यांचा गुणाकार करायचा. त्याचे 2 अवयव पाडायचे ज्यांची बेरीज मधल्या पदा इतकी येईल. त्याच्यानंतर जर इथे दोन्ही धन आले तर इथे दोन्ही ऋण घ्यायचे. एक्सचे जे मूळ असतात ते दोन्ही ऋण होईल आणि त्याला कशाने भागायचं, या एनी भागायचं. तर याला एनी भागितलं, याला एनी भागितलं, तर एवढं उत्तर आपलं आलेलं आहे. तर इथे उत्तर काय आलेलं आहे, -1 आणि -5/3. तर इथे ऑप्शन बी मध्ये हे उत्तर दिलेलं आहे. तर अशा प्रकारे हे काढतात. आता सेम याच्यावर सेम धर्तीवर आपण एक उदाहरण आणखी घेऊ, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हा कन्सेप्ट पूर्ण समजून जाईल. ठीक आहे. हां, तर बघा इथे हा दुसरा प्रश्न दिलेला आहे. 5x वर्ग वजा 14x अधिक 9. तर एची किंमत किती आहे इथे 5, बीची किंमत किती आहे वजा 14 आणि सीची किंमत किती आहे 9. ठीक आहे. तर या ए आणि सीच्या करायचा गुणाकार. तर 5 गुणिला 9 म्हणजे किती झाले 45. या 45चे 2 अवयव असे पाडायचे ज्यांची बेरीज किती येईल -14 येईल. -5 आणि -9 या दोघांचा गुणाकार केला आपण तर 45 येते आणि दोघांची बेरीज केली तर -14 येते, बरोबर आहे. दोघांचा गुणाकार केला तर किती येते -5 आणि -9चा गुणाकार केला तर इथे किती येते 45. कारण मायनस गुणिला मायनस म्हणजे धन आणि इथे काय होईल -14 दोघांची बेरीज, बरोबर आहे. तर हे झालं, हा एक पार्ट झाला. आता काय करायचं, हे जे 2 अवयव आहे हे म्हणजे कशाची किंमत आहे, एक्सची किंमत. जर इथे ऋण आलेले आहे तर इथे धन येईल. ठीक आहे, म्हणजे 5 आणि 9 धन येईल. आता आपण काय करतो, एनी भागतो. एची किंमत किती आहे 5, तर एनी याला भागायचं, एनी याला भागायचं. ठीक आहे. तर इथे काय आलं उत्तर, काय आलं इथे काय आलं 1 आणि इथे काय आलं 9/5. तर अशा प्रकारे हे 2 मूळ हे ए ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेले आहे. तर 1 आणि 9/5. तर आला हा कन्सेप्ट लक्षात तुमचा. तर तुम्ही असे डायरेक्ट हे मूळ काढू शकता. आता आणखी उदाहरण घेऊया याच्यावर आधारित. हां, तर बघा हा आपला तिसरा उदाहरण आहे. x वर्ग -5x अधिक 6 बरोबर 0. तर इथे एची किंमत किती आहे 1 आणि सीची किंमत 6 आहे. तर दोघांचा गुणाकार 1 आणि 6चा गुणाकार होतो 6. याचे 2 अवयव पाडायचे ज्यांची बेरीज -5 येईल. -3 -2 दोघांचा गुणाकार केला तर 6 येईल. दोघांची बेरीज केली तर -5 येईल, बरोबर आहे. तर आता हे जे इथे आलेले आहे रूट, तर हे मायनस आहे. तर एक्सची किंमत कशामध्ये येईल, धन येईल मग. आणि याला कशाने भागतो आपण, एनी. एची किंमत किती आहे इथे 1, तर याला 1ने भागायचं, याला 1ने भागायचं. तर किती आलं उत्तर 3 आणि 2. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी मध्ये हे. तर बघा अशी शॉर्टकट पद्धत आहे आपल्याकडे, फटाफट उत्तरे येतात. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा x वर्ग वजा 12x अधिक k बरोबर 0. या समीकरणाच्या वर्गमूळापैकी एक x बरोबर 3 आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं, आता हा केची किंमत माहीत नाही, म्हणजे एची किंमत आपल्याला 1 आहे पण सीची किंमत के आहे. तर इथे एक मूळ दिलेला आहे आपल्याला 3, x बरोबर 3. तर हा जो मधला पद आहे याला आपण 3च्या स्वरूपात लिहू. म्हणजे मूळ जो असतो त्याला काय करतो आपण, इथे काय केलं होतं आपण, या ठिकाणी काय केलं होतं,
इथे मायनस मूळ आला होता, मायनस हे आलं होतं 3, तर त्याचं आपण धन केलं होतं, बरोबर आहे. तर इथे धन आहे मूळ, म्हणजे हा -3 आहे. याच्यापैकी एक काय आहे, -3 आहे, बरोबर आहे. हा एक -3 आहे. तर आता -3 आणि हे 12 आणि हे -3 केले आपण, तर याला काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. तर इथे काय येईल, -9. -9 आणि -3 दोन्ही मिळून काय होईल, -12. दोघांची बेरीज किती येईल, -12. तर इथे कसं केलं तर आपण इथे काय केलं होतं, आपल्याला जे मूळ भेटतात हे ज्यांची बेरीज आपण इथे करतो 5 येते, तर इथे 12 आली पाहिजे, -12. तर या ठिकाणी आपल्याला एक मूळ दिलेलं आहे 3, तर आपण त्याचं काय घेतलं, मूळ काय घेतलं, 3 जे मूळ जे हे असतात ते धन असतात. जर इकडे निगेटिव्ह असलं तर इकडे धन घेतो आपण मूळ. तर त्याचप्रमाणे इथे जर धन आहे मूळ, तर इथे मायनस घ्यावं लागेल 3, आहे ना. इथे मायनस घेतलं 3, तर याचं दुसरा मूळ काय होईल, मग हा मायनसमध्ये येईल, -9 येईल इथे, ठीक आहे. -9 आणि -3 याची बेरीज 12 होईल दोघांची. आणि याचे मूळ कसे होईल, मग मूळ घेताना याचे धन घ्यावं लागतील, 3 आणि 9. तर हा दुसरा मूळ जो आहे तो बी, ठीक आहे. अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येते. आता इथे काय म्हटलं आहे, 2 लगतच्या संख्यांच्या वर्गाची बेरीज 61 आहे, तर त्या 2 संख्या कोणत्या. तर शॉर्टकट मेथड आपण यूज करतो, म्हणून आपण काही डीपमध्ये जाऊ नये. एक्सचा वर्ग आणि हे ते करण्यापेक्षा आपण या संख्यांचा वर्ग करू ज्यांची बेरीज 61 येईल. आता 3चा वर्ग केला तर 9 आणि 4चा वर्ग केला 16, 9 आणि 16 25, म्हणजे हा आपल्या कामाचा नाही. 5चा वर्ग केला 25 आणि 6चा वर्ग केला 36, दोघांची बेरीज किती येते, 61. तर हा आपला ऑप्शन बरोबर आहे. डायरेक्ट मारून टाकायचं, बाकीचं काही करत बसायचं नाही. तुम्ही जेवढं करत असाल तेवढं किचकट होईल, ठीक आहे. अशा प्रकारे आपण 5 उदाहरणं याच्यावर सोडवलेले आहे आणि 5ही उदाहरणं तुम्हाला समजेल अशा भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, याचा नक्कीच तुम्हाला कुठेतरी फायदा होईल.